आणि पंढरपूरला 12वी पर्यंत माझं शिक्षण आटपाडीत झालं आणि आटपाडीला 12वीला त्यावेळेला परीक्षेचं सेंटर नव्हतं, त्यामुळं मग परीक्षेसाठी आम्हाला पंढरपूरला यावं लागायचं. तसा मी पंढरपूरला आलो. खरं तर माझे परीक्षेचे ते 10 दिवस जे होते ते फार काही पास झालो मी परीक्षेत, पण फार काही कौतुकानं सांगावे किंवा तोंड वर करून बोलावेत असे बिलकुल नव्हते. कारण पहिल्यांदाच घरात आई वडिलांच्या शिस्तीच्या बाहेर जाऊन राहण्याची संधी त्यावेळेला मिळाली होती. आता मी आणि माझे 3-4 मित्र आम्ही कोणत्या भागामध्ये कुठल्या रस्त्यावरच्या त्या वाड्यामध्ये राहतो तो मला आठवत नाही, पण मला 12वीची परीक्षा आणि पंढरपूर असं मनात विचार आला की माझ्याबरोबरच आटपाडीतले माझे मित्र आणि सगळ्या आटपाडीमध्ये त्यावेळेला ज्या गोष्टीची फार चर्चा झाली होती ती मी 12वीच्या परीक्षेसाठी म्हणून पंढरपूरला आल्यानंतर 6 वेळा बघितलेला मवाली हा सिनेमा. तर 6 वेळा मवाली बघितला, एकदा पुकार बघितला आणि इच्छा माझी पुरी करा हे नाटक त्या 10 दिवसातल्या 8 दिवसांमध्ये मी बघितलं. आणि माझा असा समज होता की मवाली बघितला की दुसऱ्या दिवशीचा पेपर आपल्याला चांगला जातो. तर अकाउंटन्सीचा पेपर खूप अवघड असतो, त्यामुळे त्याच्या आदल्या दिवशी मी मवाली 2 वेळा बघितली. आणि त्याचं माझ्या मित्रांनीच इतकी जाहिरात केली आटपाडीमध्ये आणि मी फार आपण काहीतरी पराक्रम केल्याच्या थाटामध्ये गावात छाती काढून फिरायचो. आणि प्रत्यक्ष निकालाचा दिवस आला त्यावेळेला मात्र म्हणजे अक्षरशः कॉटच्या खाली लपून बसलो मी की आपण नाही पास झालो तर आता आपल्याला म्हणजे मारहाणच घरात होईल. सुदैवानं पास झालो. पण पंढरपूर म्हटलं की माझ्या मनामध्ये मवालीपणाची ही गोड आठवण खूप घट्ट आहे. त्यानंतर अर्थात म्हणजे आटपाडी बदललं, पंढरपूर बदललं, सगळंच आपलं समाज जीवनच एकंदरीत बदलून गेलेलं आहे. आणि म्हणजे त्याच्यामध्ये जो बदल झाला तो इतका फास्ट म्हणजे आपल्या डोळ्यासमोर होऊन गेला की काही वेळेला त्याच्यावर विश्वासच बसू नये. म्हणजे मगाशी 75 सालचा उल्लेख रोंगे सरांनी केला, तर 75-80 म्हणजे मी अगदी पत्रकारितेची सुरुवात जेव्हा केली त्यावेळेला असलेली पत्रकारितेमधलं तंत्रज्ञान आणि आजचं तंत्रज्ञान यामध्ये जमीन आसमानाचं अंतर पडलेलं आहे. मी माझं मास्टर्स करायसाठी पुण्याला आलो त्यावेळेला नुकतेच फॅक्स मशीन्स आले होते आणि पहिला पुण्यातलं फॅक्सचं मशीन केसरीमध्ये आलं होतं. आणि जेव्हा आमच्या डिपार्टमेंटला कोणीतरी सांगायला आलं की केसरीकडं असं एक मशीन आहे आलेलं की ज्यात तुम्ही बाहेर कुठेही असाल आणि तुम्ही लिहिलेला कागद तिकडनं त्या मशीनमध्ये घातला की तुमच्याच अक्षरात तो या बाजूला येतो आणि तुम्हाला तुमच्याच अक्षरातला कागद पुण्याच्या ऑफिसमध्ये बघायला मिळतो. तर आमची सगळ्यांची बोटं आपापल्या तोंडात गेली होती की बाप रे हा काय चमत्कार आहे. आता काळ इतका फास्ट बदलला की तुमच्यापैकी अनेकांना फॅक्स नावाचं काहीतरी मशीन होतं हे याचीही कल्पना नसेल, कारण ते कधीच अडगळीत जाऊन पडलेलं आहे. त्यावेळेला प्रिंटिंग जे होतं ते नुकतंच कम्प्युटरायझेशन सुरू झालं होतं. त्या कॉम्प्युटर्सना पत्रकार संघटनांचा विरोध होता की या कॉम्प्युटरमुळं जे खिळे जोडणारे वर्तमानपत्रांच्या ऑफिसमधले लोक आहेत त्यांच्या नोकऱ्या जातील. पण ते कम्प्युटरायझेशन आले. आता इथं स्टेजवर असलेल्या सचिन वगैरेही खूप लहान आहे, विनोदलाही मला माहिती नाही की, पण त्यावेळेचं जे आता माझ्या वयाचे जे कोणी आहेत त्यांना कदाचित कल्पना असेल की त्यावेळेला वर्तमानपत्राच्या छपाईचं तंत्र सुद्धा म्हणजे खूप वेगळं होतं. ते पूर्वी गॅल्या होत्या, नंतर ब्रोमाइड्स होत्या, ते काम करणं त्या गॅली शीटवर ते असं असंख्य कॉम्प्लिकेटेड होतं. आज ते खूप सोपं होऊन गेलेलं आहे. आणि तंत्रज्ञान आपल्या आयुष्यामध्ये ज्या पद्धतीनं आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये त्याचा हस्तक्षेप वाढला किंवा त्याने अशा प्रकारे आपलं सगळं आयुष्य व्यापून टाकलं
की आपल्याला आता त्याच्या हातचं भावलं बनण्यापासून गत्यंतर असा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. म्हणजे मोबाईल फोनच्या बद्दल जेव्हा मोबाईल फोन आले, आता ही जी समोर बसलेली मुलं आहेत तर तुम्हाला अंदाजच असू शकणार नाही की मोबाईल फोनच्या शिवायचं आयुष्य कसं असेल.